नमस्कार मंडळी, सुस्वागतम. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर मंडळी, मी आता आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवेला. आता मी कुठे निघालो आहे ते तुम्हाला सांगतोच थोड्या वेळात. तर मी आता आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवेला. आता आम्ही इथे नाश्ता वगैरे केला. सकाळी 5:30 वाजता मी निघालो आहे. तर मी, माझा मित्र आणि माझी बायको प्रीतिशा, आम्ही तिघेजण असे चाललेलो आहोत वारीचा अनुभव घेण्यासाठी लोणंदला. त्यानंतर आपण तिकडनं रिंगण वगैरे पाहणार आहोत. म्हणजे पहिल्यापासून खूप इच्छा होती वारीला जायची, पण ती प्रत्यक्षामध्ये आज उतरलेली आहे. आणि विठ्ठलाने खरं बोललं असेल आपल्याला, त्याच्यामुळे योगायोग आलेला आहे. तर मित्राने सगळे गाडी वगैरे सगळे अरेंज केलेलं आहे. त्याचं घरसुद्धा तिकडे आहे. तर निखिलला मी तुम्हाला भेटवणार आहे. निखिल कदाचित पहिल्यांदा आपल्या व्हिडिओमध्ये असेल, याच्या अगोदर तो नव्हता. तर चला मंडळी, ही बघा, ही गाडी आहे, ही वॅगनर निखिल घेऊन आलेला आहे. तर आता आपण निखिलला भेटूया. तर मंडळी, तुम्ही पाहू शकता, आता आम्ही गाडीमध्ये बसलेलो. सकाळी 5:30लाच निघालो आम्ही, पण आता नाश्ता वगैरे करण्यासाठी आम्ही थांबलोय. बघा, प्रीतिशा सुद्धा आहे. आणि मी तुम्हाला बोलतो ना, निखिल म्हणून माझा मित्र आहे, त्याने गाडी वगैरे सगळे अरेंज केलं आहे. हा मित्र आहे, आपल्या ब्लॉगमध्ये पहिल्यांदाच येतोय. आम्ही 10वीपासून मित्र आहोत. आणि 10वीमधला माझा खास एकच मित्र आहे, तो माझ्यासोबत आहे सध्या. बाकीचे दुसरे कुठे आहेत काय माहीत नाही, असतात वरच्यावर 2-3च फक्त. हा एकच मित्र खास आहे. आणि आपण त्याच्या गावी जाणार आहोत. आता लोणंदच्या इथून जवळपास गाव आहे त्याचं. तर आता आपण निघालो आहोत. चला मग, वाटेत मग आपण बघूया काय काय आपल्याला एक्सप्लोर करता येतं. चला तर भेटूया मग आपण पुढे. फायनली आम्ही आता वाजलेले आहेत 12. खूप लेट झालं, कारण की रस्ता खूप खराब होता. म्हणजे आम्ही मधून आलो आहे, पालखीसाठी रस्ता बंद केलेला कुठे. तर आम्ही आता निखिलच्या गावी पोचलेलो आहोत, तांबवे गावामध्ये. आणि इथे त्याचं घर आहे आतमध्ये. चला मी तुम्हाला दाखवतो. आम्ही तांबवे गावामध्ये फिरतो. म्हणजे हे त्यांचं गाव आहे. गावामध्ये बघू शकता तुम्ही, मस्त असं काळ्या पाषाणाचे सगळे ते दगडाचे घरं आहेत जुन्या काळातली. त्याच्यावरती यांची नवीन घरंसुद्धा आहेत. पण सध्या तरी अशी घरं खूप भारी वाटतात बघायला. आपल्याकडे तसं नाही, देवली वगैरे प्रत्येक घरामागे आहे. बघू शकता तुम्ही. आत्ता आपण त्यांच्या मंदिराच्या इकडे चाललो आहे. चला तुम्हाला दाखवतो. एकच वाडी आहे काही, एकच वाडी आहे. हां, तर मंडळी बघू शकता, हा वाडा केवढा मोठा आहे बघा. आणि काळ्या पाषाणाच्या ह्याच्यामध्येच बांधलेला आहे. दगड आहेत त्याच्यामध्येच. बघू शकता, सौंदर्य गावचं खूप सुंदर आहे. तर भारी युनिक वाटतात अशी घरं मला. आता आपण निखिलच्या काकांच्या घरी जाऊन उपवासाचं साबुदाणाची खिचडी खाल्लेली आहे, खूप छान झालेली. त्यांचं घर सुद्धा खूप छान होतं. मी तुम्हाला नंतर त्यांची ओळख करून देतोच. त्याच्या अगोदर आपण जरा गावामध्ये फेरफटका मारूया. तर निखिल आम्हाला घेऊन चालला आहे ओढ्यावरती. चला निखिल सोबत जाऊया आपण ओढ्यावरती. तर मंडळी आता आपण
निखिल काय काढली कणीस ना, काय ज्वारी होती ना? तर ज्वारी आम्ही आता थोडीशी काढलेली आहे आणि आता आम्ही जाणार आहोत इथून बाळूमामाच्या दर्शनासाठी. इथं प्रसिद्ध मंदिर आहे, तिथे आपण जाणार आहोत आणि वाघजाईचं मंदिर आहे, तिकडे जाणार आहोत. चला मंदिरी जाऊया मग आपण तिकडे पुढे. तर मंडळी आता आम्ही बाळूमामाचं दर्शन घेऊन आदमगाव होतं ना ते? कोणतं? आता ते हे होतं चांबारवाडी. नाही वेगळं गाव होतं ना. आता आपण कुठल्या गावात? आता आपण आरडवाडी. हां, आरडवाडी गावामध्ये होतो. आणि आता आम्ही चाललेलो आहोत वाघजाईच्या मंदिरामध्ये. बघू शकतो तुम्ही, तो छोटंसं मंदिर आहे, पायथ्या शेतला मंदिर आहे आणि तिथून पायऱ्या आहेत, ते चढून आपण वरती जायचं आहे. निखिल इकडे गाडीचा कॅमेरा साफ करतोय. बाकी काका आहेत आणि निखिलच्या काकी सुद्धा आहेत गावच्या, पण त्यांना आपण नंतर भेटणार आहोत. चला अगोदर आपण जाऊया वाघजाईच्या मंदिरामध्ये आणि वारीसाठी आपण उद्या जाणार आहोत. सकाळी लवकर जाऊन आपण दर्शन घेणार आहोत वारीचे आणि त्याच्यानंतर मग रिंगण वगैरे आपण पाहणार आहोत. तर चला मंडळी, भेटूया आपण मग पुढे. फक्त 1 मिनिट.